बाय 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 कर बाय बाय कर चल. हा ते सांभाळून ठेव. तर फायनली मित्रांनो आपण चाललो आहोत गणपतीपुळ्याला. 2 दिवस स्टे करणार आहे तिकडे आणि खूप दिवसांनी आपण एक लांब प्रवासाला चाललो आहे पिकनिकला. आणि आता मी दाखवतो खाली आपले मित्र वाट बघतायत, गाडी घेऊन आले. तुम्हाला मी सगळी डिटेल देणार आहे तिकडे आम्हाला किती खर्च होतो, काय खातो आम्ही आणि आता गणपतीपुळेचं वातावरण कसं आहे. तुम्ही आमची व्हिडिओ बघा, मजा करूया आपण. चला. तर मित्रांनो सगळ्यांना सुप्रभात. आम्ही आत्ता आलो परेलच्या स्वामी समर्थ मठात आणि सकाळचे बरोबर 4 वाजलेत. 4 वाजता आपण प्रवासाला सुरुवात करतो आहे आणि आपण चाललो आहोत. आपला स्टे आहे तो गुहागरला आहे आणि आपल्याला आज गणपतीपुळे मंदिरला जायचं आहे आणि आरेवारे बीचला आपण आज जाणार आहोत. तर 4 वाजले आहेत. 7-8 तासाचा प्रवास आहे आपला. त्याआधी मंदिरात जाऊन दर्शन घेऊया स्वामींच्या आणि इथे येऊन परत धन्यवाद म्हणूया की आमचा प्रवास सुखरूप जाऊ दे. ते सगळे झोपेत आहेत आणि एकटाच फ्रेश दिसतोय. स्वामी समर्थ. बोल काय म्हणायचं आहे. आता आम्ही स्वामींच्या मंदिरात आलो. कुठलाही प्रवास चालू करायच्या आधी पहिले स्वामींचा पाया पडला पाहिजे म्हणून आम्ही परेलच्या मठात आहे. आता आम्ही पाया पडलो. आता आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू करतो ना. काय बोलतोय. ते ओम महाराज ओम महाराज ओम महाराज ओम महाराज कोल आहे. ओम महाराज की जय. मोरया जय. जय. असं वाटतंय. मस्त फक्त मस्त. पहिल्यांदा झाले गणपतीपुळ्याला. तू काय इथे झोपायला आले. अरे ए तू इथे झोपायला आलीस. नाही मग हे काय मागे काय गेली बसायला. आता खाऊ खायला आलो. थोड़े मैनर सीख लो, एथिकेट सीख लो, तमीज सीख लो. चला बसा. One hour later. गणपती बाप्पा चला. हा फुटले फुटले सगळे फुटलेली. चला मग चलो चलो जाऊया? गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. स्वामी समर्थ महाराज की जय. ते झोपेत आहेत सगळे झोपेत आहेत. सगळ्याला 4ला उठवलंय. 3ला उठले. 3ला उठल ना. पण टायमिंग बघितलीस काय. 4:20 झाले. अटल सेतू 10:30 पर्यंत चढणार. परफेक्ट ना. गणित पक्क आहे. काही लोकांनी झोपायच्या जागा पकडून ठेवल्या. अटल सेतू कुठून जातो आपण. आता आपण पहिला जाणार आहोत कॉटन ग्रीन वरून अटल सेतू पकडायचा. अटल सेतूवरून आपण पनवेल वरून वाया पेन. मग ते पेन महाड इंदापूर सर्व करत आपण चिपळूण. आणि नाश्ता कुठे आहे. नाश्ता नाश्ता पनवेल.
पनवेलला. ये बड़ी अच्छी बात कही आप. आपण जेव्हा जाणार ना हा. तेव्हा आधी कशेडी कवटी घाट होता. हा तर तो घाट जरा थोडा डेंजरस होता आणि पावसाळ्यात तर अजून डेंजर. हा तर तो घाट थोडा त्या बदली एका सेफ अल्टरनेटिव्ह असण्यासाठी त्या लोकांनी काय केला, तो घाट तोडून त्याच्यामध्ये बोगदा केला. आणि तो आता आपल्याला 2 टनल लागणार तिकडे कशेडीचे. ते दोन्ही टनल आपल्याला घ्यायचे आहेत आणि ती एक मजा वेगळी आहे, ती तुम्हाला बघायला भेटेल. काय पण सिटी काय आहे ती. शिट्ट्या आम्ही घरातून घेऊन आलोय. जेव्हा तो टनेल येणार ना हा. तेव्हा आपण शिट्ट्या वाजवायचा. तो आवाज घुमतो आपल्याच गाडीमध्ये. ठीक आहे एक बघूया. मजा आहे, तुम्ही बघा. बघूया मजा बघा ती. आधी तूच अंती तूच तूच सर्व ठाई आधी तू. टेबल आहे ब्लॉग मध्ये. आणि ब्लॉग मध्ये पण येत आहे तुम्ही. ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये येत आहे. यश व्हिडिओ काढतोय त्यामुळे तुमचा आवाज रेकॉर्ड होत आहे. सगळे ऐकलं रे. तुम्ही झोपले नाही. सगळ्यांनी एन्जॉय करा, व्यवस्थित राहा, सेफ्टी प्रवास करा सगळ्यांनी. होय होय होय. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. येस एन्जॉय चांगला करा. ओके. येस येस येस. आपला अटल सेतू चालू झालाय ना. हो. माझा अटल सेतू किती तास आहे. आता अटल सेतू एक कमीत कमी अर्धा तास ते 40 मिनिटाचा सेतू आहे हा. म्हणजे जो आपल्याला इथून वाशी मार्गे पनवेल आपण जाणार आहे हा तो एवढा वेळ जो जातो ना, एक सव्वा तास किंवा 1.5 तास जातो. तो कट करून 40 मिनिटं झाला डायरेक्ट. मग आता आपण डायरेक्ट जाणार कुठे. आता आपण डायरेक्ट पनवेलला एक्झिट घेणार. मध्येच गणपती बाप्पावरून प्रेमाची काय. सायलेंट करायचं आहे. मग एकदा मुंबई सोडली की मग आपला धांगड चालू. म्हणजे आता लगेच सायरेन गाडी झाले. हा आता चालू. कारण की आता पावसाचा मूड झालाय, सगळ्यांना झोप आली आहे. फक्त ड्रायव्हर जागा आहे आणि ब्लॉगर जागा आहे. अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. तुम बसे हो सपने हजार बन के, आँखों में तुम बसे हो सपने हजार. मला माहित नाही रे एवढं तोंड काय ना तिथे रे करिता कपूर नाही तुझी बहीण करिश्मा कपूर बसल्या मागे. काळी करिश्मा. 1 hour later. अशा प्रकारे आपण मॅपच्या भरोश्याने रस्ता चुकलाय. दरवर्षीप्रमाणे मॅप बघितलं की रस्ता चुकतोय. राईट आहे. जंगलातून दाखवतोय रस्ता. तो राईट आहे, तो मागचा. हा मॅप कधी पण गोची करतो. शॉर्टकट हा नक्की. दादर इकडे पण दादर आहे. अरे दादर सगळीकडे वाटतं. आमच्या गावात पण दादर आहे. आता आपल्याला डायरेक्ट ते पनवेल वरून बाहेर काढतात. आम्ही पनवेलच स्किप केलंय आणि मॅपने घरी नाही दाखवला पाहिजे. गल्लीतून रस्ता दाखवलाय आम्हाला डायरेक्ट. झुंबा सकाळी झुंबा. म्हणजे आहेत इथे लोक आहेत. रस्ता नाही बरोबर. बंद कर ना ब्लॉक थोडा वेळ. ब्लॉक बंद करूया. हा थोडा वेळ लाव. जर रस्ता चांगला आला ना की लाव जरा. अरे टेंशन नहीं लेने का, आपण है ना. दादरला आलं. दादरला समजलं. राईट लेफ्ट आहे ना पुढे. आहे. दादरच्या ब्रिजवर आलंय. फुल मार्केटचा ब्रिज आहे. मॅप वरती हेच दाखवते. दादर ब्रिज. बघायचं बोलते. बघायचं अरे वेगळी. हा रस्ता बघून आता मला कळत नाहीये की मी देवाचं नाव जपू की भूत
हे भूताचं? भूताचं. हे काय? कारण की असा रोड बघितल्यानंतर कोणाची पण फाटेल. पण सकाळ झाली सकाळ झाली तरी पण खूप स्कॅरी आहे सगळं. स्केरी आहे. फक्त गणपतीचे कारखाने. कळविगाव. जरा हळू चालू शकतोस तू मित्रा. रस्ता चुकलोय पण गणपती बाप्पा रस्ता दाखवतात. पेन आपण बरोबर आलेलो आहे. पेन आपण 8 किलोमीटरवर आहे पेन. आणि आपल्याला गल्ली पेन गल्लीतून लागला आलाय. की थोडा श्वासात श्वास येईल मग खिडक्या खोलण्यात येतील. हे बघ गणपती बाप्पाचे किती कारखाने आहेत. एवढे कारखाने मुंबईत पण नाही कधी बघितले. आपण ना गाव फक्त मतलब असं पूर्ण वाटतं गाव फक्त हेच आहे गणपतीच्या कारखान्याचं आहे. आणि आता 3 तास 43 मिनिटाचा प्रवास आहे. लवकरच आहे रे. लवकर आले आम्ही. ऍक्च्युली आपण पनवेल मिस केला पण मला काय असं वाटतं की जरा जास्तीच लवकर आले. 3 तास म्हणजे तर खूपच. एवढी तर स्पीड पण नाही घेतली मी. आला ना भाई, आला हायवे आला तुझा. मला का ना दिसत आहे, तुलाच दिसतोय फक्त. कारण मी मॅप बघतोय ना. पेन राईट दाखवते रे. बरोबर आहे. चल की. पनवेल लेफ्ट दाखवते. हा हा चल ब्रिज खालून. हा हा राईट मार ब्रिज खालून. ब्रिजच्या खालून राईट. थांब 2-4 पाट्या बघितल्या ना मी शांत आहे. कुठल्या पाट्या? नावाच्या. आता खुश आ गया भाई तू. आता बंद कर काय. आपण गणपतीपुळ्याला जाऊ ना. गणपतीपुळ्याला रेल्वे. एक तरी ट्रेन भेटवायची. कुठे आलो आता? पण पेन वगैरे क्रॉस केला. आता इंदापूर मार्गे आपण चाललोय. त्यानंतर येणार महाड, खेड, चिपळूण, रत्नागिरी. म्हणजे चिपळूणला पोहोचायला आपल्याला अजून 2 तास आहे. हो 2 तास लागतील. 250 किलोमीटरवर रत्नागिरी. 250 किलोमीटरवर रत्नागिरी. मी सकाळपासून गुगल मॅपला शिळा घालत होतो की याने आम्हाला कुठल्या रस्त्याने घेऊन आला गुगल मॅप. कारण आम्ही अटल सेतू नंतर आम्हाला मुंबई गोवा हायवे पकडायचा होता. पण मध्येच आमचा एक रस्ता सुटला. त्यानंतर आम्ही मॅप टाकला. तर मॅप बनवून आम्हाला तो मधल्या गावातून घेऊन गेला मॅप. गाव पण चांगले होते. हा गाव तसं चांगलं होतं गावातही. पण आम्ही एक काळोख होता आणि दोन्ही बाजूनी एक पूर्ण झाडच होती. म्हणजे जंगलासारखं होतं. जंगल होतं पण त्या गावामध्ये विशेष प्रकार फक्त घरांपेक्षा गणपतीचे कारखाने भरपूर. गणपतीचे कारखाना नुसतं म्हणजे ते गाव असं वाटलं की खरंच ते पूर्ण गणपती बाप्पांचं मूर्त्याच बनवतं असं. पूर्ण दोन्ही बाजूला नुसतं कारखाने कार्यशाळा होते गणपती बाप्पाने. म्हणून आम्हाला काही एवढी भीती वाटली नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही पहिल्या गुगल मॅपला शेअर केला पण त्याच्यामुळे आमचा 1 तास तरी कमी झाला ना. ऑलमोस्ट अर्धा तास तरी, पाऊण तास 1 तास कमी झाला आमचा ट्रॅव्हलिंगचा. आम्ही बोललो की हायवेने गेले असते तर आम्हाला लेट झाला असता. पण आता आम्ही बरोबर वेळेवर पोहोचलो. आता 9-9:30 वाजेपर्यंत बरोबर आम्ही आमच्या लोकेशनला म्हणजे गुहागरला पोहोचू. गणपतीपुळे बघूया मस्तपैकी. तिथेच आदित्य खानावळ म्हणून एक हॉटेल आहे छान. तिथे आपण थाळी जेवण जेवूया थोडस. ते तिथलं फेमस महाप्रसाद पण करायचा आणि जर जमलं तर महाप्रसाद करूया.
त्यानंतर आपण पुढे जाणार आहेत आरेवारे बीचला. त्यानंतर आपण आरेवारे बीच करू. तो पूर्ण बेल्टच करणार आहे. हा, तो आरेवारेचा आरेवारे मालगुण beach बीच, आरेवारे बीच ते सर्व. ते बघायचं आपल्याला आज. आणि तिकडे झिपलाईन करायची आहे. ते तो सगळं तुम्हाला आम्ही डिटेल देऊ की किती हे किंमत जर आहे तू त्याची. आणि बघशील ना आता zipline- आजूबाजूला हे जी दुकान आले ना, म्हणजे समजायचं आपण माणगाव परिसरामध्ये आलो. हे बघ माणगाव, मानगाव आपण आता माणगाव मध्ये आलो. तोंडपाठ झाले तरी तुला हो. रस्ते. आता मूळचा कोकणात असल्या कारणाने आणि गेले 4 वर्ष मी गाडी घेऊन येतो कोकणात गाडी चालवतोय. आणि माणूसच आपला चिपळूणचा आहे. आणि चिपळूणचा असल्यामुळे ते आमचं थोडं आहेच की जास्त लक्षात राहतात आमच्या. झोपली होती बघ. 8 तास झोप काढायला आले. हा काय इकडे आणून देऊ नाश्ता? हा हा? चालेल. तर मित्रांनो, आपण आलो आहोत आता माणगावला. आणि इथे आपण नाश्ता करायला थांबलो. इथे तुम्हाला मी दाखवतो. महाकाल हॉटेल लिहिलंय जिथे व्हेज आणि नॉन व्हेज तुम्हाला दोन्ही पण मिळेल. आणि आता बरोबर किती वाजलेत? तर बरोबर 7 वाजलेत. आमचा म्हणजे टाइम परफेक्ट आहे की आम्ही 7 वाजता ठरवलेलं. तसे आम्ही 7 वाजता इथे माणगावला पोहोचलेत. आणि आता इथे नाश्ता करूया. बघा इथे नाश्त्याला काय काय आहे. मला मी बाकीचा व्ह्यू दाखवतो. सकाळची मजा येते गावात. सगळं आजूबाजूला हिरवळ आहे, शांतता आहे. हे आमचे मेन ड्रायव्हर. काय नमस्कार. बोलतात लगेच पहिल्या चाय वरती ताव मारलं. हो, मग काय, कारण की मी कंटिन्यू गाडी चालवतो ना, त्यामुळे मला चहा अशा सर्व गोष्टींची गरज लागते. त्यामुळे मी पहिला चहा घेतो. पहिला चाय घेतो हो, आणि मग हा. काय घेतोय? समझ रहे हो ना? तुमच्या ब्लॉग मध्ये शिव्या घालू शकतो. हे 2 घालू मला. ह्याला खरंच शिव्या घालायची घालतो, बीप टाक यार. मला फक्त 2 शिव्या घालू द्यायला. खरं कुठल्या टीमला सपोर्ट करतो ते सांग ना. पोर्तुगल. पण इंडिया. कोण? क्रिस्टानो. कुठे तो खालचा वाणीवाला. खालचा वाली बिल्डिंग खालचा. कृष्णा रुमाल बोलली काय? क्रिस्टानो 5 गोल मारले. असं भेटले गरमागरम. कशी आहे भाई मिसळ? आम्ही मागवली आहे. तुला चांगली वाटते का? वडापाव आहे. वडापाव असं आहे काय? तर मिसळ खाल्ली. आता आम्ही वडापाव मागवलाय आणि चाय सुद्धा मागवली आहे. मिसळ आमची संपली आहे. तुला कसं वाटली मिसळ? गावात असते तशी छान होते. ओके. तुला कशी वाटली? तुला आता वडापावचं सांगा रिव्ह्यू. तरी वडापाव कसा वाटतोय सांगा. तर फायनली आपलं इथे नाश्ता करून झालाय. नाश्त्याचे आमचे 300 रुपये झाले. त्यात आम्ही 3 मिसळ खाल्ल्या, 3 मिसळ पाव खाल्ले, एक्स्ट्रा पाव घेतले आणि 4 वडापाव होते. चाय पण पियाले है ना. स्टे ट्यून. हे झोपा काढले मस्तपैकी 8-8 मी तास. झोपलेली कारण की मी रात्री झोपलीच नव्हती म्हणून मी झोपलेली. आता मला फ्रेश वाटतंय म्हणून मी झोपून घेतलं पहिलेच, कारण की तेव्हा काय बघण्यासारखं नव्हतं. आता खूप बघण्यासारखं आहे. सो तुम्ही पण ही व्हिडिओ आता इथपर्यंत बघत असाल तर ह्याच्या पुढे पण कंटिन्यू करा. थँक्यू. 2 hours later.
गेम्स? नाणार पाय गेम्स. आता कुठे आले आपण? आता आलो आपण श्री भगवान परशुराम मंदिराजवळ. आणि आता ही तुम्हाला एक पाटी कोकणात दिसणार सगळीकडे जागोजाग. ही पाटी नीट वाचा. कोकण भूमी निर्माते राजराजेश्वर भगवान श्री परशुराम मंदिर. भगवान श्री परशुरामानी 4 ते 5 वेळा पृथ्वी जिंकली आणि ती 4 ते 5 वेळा दान दिली. आता दान दिलेल्या भूमीवर राहायचं कसं म्हणून देवाने काय केलं, समुद्राशी युद्ध केलं आणि युद्ध ते जिंकले आणि समुद्राला काही किलोमीटर मागे पाठवलं. ते मागे पाठवल्यावरती जी भूमी निर्माण झाली ती म्हणजे आजची कोकण. म्हणून त्याला कोकण निर्माते श्री भगवान परशुराम मंदिरांची ही भूमी कोकण. मस्त. आणि आता आपण तिथे मंदिरात चाललो. आपण आता त्या मंदिरात चाललेलो आहोत. शूटिंग काढायला देणार. आतमध्ये शूटिंग काढणं अलाउड नाही आहे कारण की असं बोलतात की ती जागा भरपूर पॉझिटिव्ह एनर्जीने आहे. कारण की श्री परशुराम जे आहेत ना ते 7 चिरंजीवींपैकी एक आहेत. त्यामुळे अजूनही ते त्या मंदिराच्या भोवती असतात, कधीही येतात. त्यामुळे त्यांची एनर्जी प्रचंड असल्या कारणाने मोबाईल वगैरेचा स्फोट तिकडे होऊ शकतो किंवा काही होऊ शकतो. त्यामुळे मोबाईल वगैरे आतमधल्या गर्भात अलाउड नाही आहेत. बाहेर फोटो आपण काढू शकतो पण आतमध्ये ते लोक अलाउड नाही करत आणि ते तुम्हाला समजेल पण आतमध्ये आपण तिथे घेऊ, माहिती घेऊन मंदिराजवळ. भक्ती निवास आणि परशुराम मंदिर मोठं आहे की? मोठं मंदिर आहे. हो, फार मोठं मंदिर आहे. आता भलेही तुम्ही छोटी वाट दिसते पण मंदिर प्रचंड मोठं आहे. बघूया आता आम्ही तर पहिल्यांदाच येतोय. हो, म्हणूनच तुम्हाला नेत आहे. असं आहे काय तुमच्या? कारण की तुम्ही पहिल्यांदाच येत आहात. तुमच्यामध्ये आम्ही रोबोट फिक्स केलाय काय? पार्किंग वाला इथेच आहे ना, सरळ इथून की खालून मंदिराकडे परशुरामांच्या मंदिराकडे परशुराम भक्ती निवास श्री शंकर मंदिर. डायरेक्ट मंदिर आहे ना, गाडी जाईल ना. धन्यवाद. मस्त गावातले आहेत बघ. वातावरण ही शांत. पूर्ण गाव तुम्ही बघाल ना, या गावात स्वतःची शाळा आहे, कॉन्व्हेंट स्कूल आहे. मंदिर तर भला मोठा आहेच. तुम्ही ते येऊन गेल्याच वाटतं. हो हो, शिवाय हॉस्पिटलही आहे, खूप मोठं हॉस्पिटल आहे, खूप मोठी शाळा आहे. गल्ली बघ एवढीशी. भले ते दिसताना इथे छोटं तुम्हाला गाव दिसेल पण फार ऍडव्हान्स आहे इथे खूप गोष्टी. थोडासा किचकट असा रस्ता आहे. इथून पुढे गेलात ना फोर व्हीलरला चढण्यासाठी जास्ती जागा नाही आहे. म्हणजे एका वेळेला एकच गाडी जाऊ शकते. आपण आता लवकर आल्या कारणाने कदाचित आपल्याला एक बेनिफिट भेटू शकतं की कोण येणार नसेल तिथून, तर आपली गाडी चढू शकते. जर कोणी येणार आलं तर तो थोडंसं रिस्की होऊ शकतं पण ठीक आहे, ते आपण करू. आता इथे या मंदिरात एक अशी पण आहे प्रथा की सगळ्यांना मुलांना जे हाफ शॉर्ट्स वगैरे घालून येतात त्यांना लुंगी घालावी लागते. आता आपण म्हणजे जाणून बुजून तर हे नाही करत आहे कारण आपण मुंबईवरून 6-7 तासा प्रवास करून येतो, तर कंटिन्यू प्रवासात ते जीन्स वगैरे नाही घालू शकत, म्हणून आपण ती लुंगी घालू शकतो. पण जे इथे इथेच राहायला असाल जवळपास, हा जीन्स घालू शकतो. जवळपास जर राहत असाल तर जीन्सच प्रेफर करा. आणि मुलींसाठी भले मुलींनी काहीही घालू दे तरी पण ते त्यांना ओढणी ही देतातच.
हे बघा असं एकदम हे मंदिर आहे प्रशस्त आहे. हे इथे अच्छा. मंदिर आहे पुढे आणि ओके. आणि इथे आपण हे पार्किंगला आलोय. पार्किंगला लागून भक्त निवास आहे. भक्त निवास पण आहे. दुसऱ्या वेळा आले. चला एंट्री करूया. हा गाडीतच ठेवा. चप्पल वर घेतली तरी चालेल, घेऊन दिली तरी चालेल. घालून चला चप्पल, काय हरकत नाही. हा, घाल, घाल. तू नको घालू. तुला जायला घालायचं म्हणजे आपण आलो आता परशुराम मंदिरात. कुठे पडतं रे हे? कुठे पडतं हे? चिपळूणला पोचलो आम्ही. परशुराम मंदिरात आलो आणि आता तिथे जाऊन दर्शन घेऊया. पण हा व्ह्यू बघू शकतात तुम्ही मागे. उंचावरती आहे मंदिर आणि हा शांतता. लवकर आले आम्ही, सकाळी 8 वाजलेत. सकाळचे 9 वाजले. 9 वाजलेत आणि हे भक्त निवास आहे. इथे राहण्याची आणि सोय केली गेलेली आहे. आपण पुढे पण माहिती घेऊ शकतो ना कोणाकडून तरी. भक्त निवास आहे हा ह्या साईडला. आता असं फ्रेश गोबरचा वास येतोय कारण की इथे गोशाला आहे. गौशाळा आहे. गौशाला आहे इथे. म्हणजे पूर्ण मंदिर हे पण काय? फार छान आहे. इथे आधी पाणी होतं. येईल म्हणजे नंतर आता हा, पावसात. म्हणजे नंतर येईल. पाणी होतं आधी, तिथे उतरून लोक घरावर पाणी भरायचे आणि आता कदाचित पाऊस पडेल तर ते भरेल. कदाचित होईल तसं काहीतरी असावं. चला इथे परशुरामांचंही मंदिर आहे आणि परशुरामांनी अशी कथा सांगितली जाते की परशुरामांनी स्वतःच्या आईचा गळा कापला होता, तर त्या आईचं पण मंदिर तिथे मागे आहे. ओके. जाऊ शकतं ना. चला वरती जाऊया. आपली कोकणातली मंदिरं म्हणजे एकदम शांत आणि सुंदर, सिंपल. आता आम्ही आतमध्ये जाऊन आलो मंदिरात. खूप मस्त मंदिर आहे आणि परशुरामाची मूर्ती आहे. काम आणि काळ, तर ह्यांच्या मूर्त्या आहेत तिथे. तर खूप मस्त वाटलं. शांतता आहे. जर तुम्ही रत्नागिरीला जात असाल किंवा चिपळूण साईडला आलं तर तुम्ही इथे नक्की भेट द्या. इथे नक्की येऊन बघा. खूप मस्त आहे मंदिराचा परिसर. शांतता आहे. तुम्हाला बरं वाटेल इथे आल्यावर.
आम्ही घरपर्यंत थांबवलो 5 तास. इथेच जेवले दुपारी. सांगू माझा तू चल तुला सांगतो. जेवले हा मच्छी बिच्ची वडली. मंदिरात बोलतेस तू? ऐक ना ओढली आणि मग हा 2 तासांनी लागला ना आम्हाला स्पॉट. हा मग जसे खाली उतरलो आणि थोडस चाललं हा तर तो जिरायला लागला ना अन्न पटकन. हा वरती पाया पडून येईपर्यंत खाली चालू काय चालू? किक मला भावाला त्याने तिला किक लागायला चालू. आम्ही बोललो नको आता ही कुठं स्टोरी पण तुझी लाईव्ह जाणार आहे, तुला माहिती आहे काय? नाही. आता ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. कुठे पण तुम्ही टाकलं आता नाही? काय केलं ना आम्ही बसलो. आता तू समज 4-5 वाजता आम्ही इथून बसलो. हा 11 वाजले तरी घर येत नाही. सगळ्यांना टेन्शन. हा आणि ती दाबू कळ अशी पकडून ठेवले. चिंगम खाल्ला की कळ वर जाते. वातावरण बघ काय झालंय, तू पहिलं ते सोड. माझ्या कोकणचो रुबा भारी. कोकणचो रुबा भारी, माझ्या कोकणचो बाई तो रो भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी. जर परशुराम घाटात येत असाल किंवा चिपळूण साईडला जात असाल तर या मंदिराला तुम्ही नक्की भेट द्या. खूप मस्त मंदिर आहे. आणि जर तुम्ही लवकर आलेत सकाळी 8-9 वाजता तर तिकडचं वातावरण पण मस्त आहे, शांत आहे. आणि आता पावसाच्या महिन्यात जर तुम्ही विजिट केलं तिकडे तर पूर्ण निसर्ग पूर्ण हिरवगार वातावरण झालंय इथे. तुला कसं वाटलं मंदिर? मस्त होतं, छान होतं, थंडावा होता पावसाचा. पाऊस पडला पाहिजे ना. हा पण वाटतंय वातावरण आहे पावसाचं. पाऊस पडू शकतो. पडू. आता आम्ही डायरेक्ट चाललो आमच्या स्टेला, म्हणजे जो आहे चिपळूण मध्येच. पण किती लांब असेल रे आता? 40 मिनिटं लांब आहे. सुर्वे नेचर्स फार्म, सुर्वेज नेचर रिसॉर्ट हे त्या रिसॉर्टचं नाव आहे. मित्रांनो चिपळूणला पोहोचले आपण. अर्ध्या वाटेत आहे गुहागरला आणि पाऊस लागला. पाऊस अजून काय पाहिजे? कोकणातला प्रवास, गाडीतून प्रवास, गाणी, मित्र आणि कोकणातला पाऊस. 2 hours later. सुर्वे नेचर रिसॉर्ट दिलं तिथे आतमध्ये घुसलो. सुर्वे रिसॉर्टला आले आपण. हाँ पर इधर एक लेफ्ट भी जा रहा है, एक सीधा जा रहा है. किधर जाऊँ? सीधा छोटा रास्ता है ना? हाँ मिट्टी का रास्ता. ठीक है. अब तू भाग मिल्खा. अब तू धाव मिल्खा, धाव मिल्खा, धाव मिल्खा. तू मला फोटो नाही पाठवलेस. अगं बाई तू धाव मिल्खा. गणमय मोगरा गणाची साडी पोचले बाई. सुर्वे नेचर्स रिसॉर्टला आम्ही फायनली पोचलेलो आहोत. सुर्वेच्या निसर्गरम्य आयुष बरोबर किती तास झाले? 10:30 बाई. डॉट 10:30 बाई डॉट ठरवलेलं आणि आलोय. काहीतरी पकडा जरा आमचं. त्यांचं काय ते बिलिंग बघून घ्या. हा ते करूया ना. माझा फोन दे. बरोबर 6 तासात पोचले. 6 तासात. कडकी कडक सकाळी 4 ते बरोबर 6. 4:30 ते 10:30 6 तासात बघ. अर्धा तास नाश्ता. अर्धा तास नाश्ता. जरी नाश्ता केला नसता आणि हे परशुराम मंदिरात गेले नसते तर अजून 9ला झाले.